एका भाजीच्या टोपलीने ना आज मला खूप मोठी गोष्ट शिकवली. आज भाजी घ्यायला गेले होते, पण भाजीसोबत एक गोष्ट घेऊन घरी आले, जी कदाचित ना आयुष्यभर मी कधीच विसरणार नाही. आज मार्केटमध्ये गेले होते भाजी घ्यायला. आजूबाजूला ना खूप लोक भाजी घेऊन बसले होते, पण त्या सगळ्यांमध्ये ना एक बाबा माझ्या नजरेत बसले. त्यांचं वय ना साधारण 60-70च्या आसपास असेल. समोर एक छोटीशी टोपली होती आणि त्यात हिरव्या ताज्या भाज्या होत्या आणि चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. मला का कुणास ठाऊक, पण असं वाटलं की ते मनातून कुणीतरी माझ्याकडे यावं, भाजीचा भाव विचारावा, 2 शब्द बोलावेत आणि त्यांच्याकडची भाजी घेऊन जावी, याची वाट पाहत होते. मी त्यांच्या जवळ गेले आणि भाजीचा भाव विचारला. त्यांनी लगेच सांगितलं, "बाई, घेऊन जा, माझ्या घरचीच भाजी आहे, एकदम ताजी आहे, आजच तोडून आणली आहे." ते मला एवढ्या आपुलकीने सांगत होते जसं काही ते फक्त भाजी विकत नव्हते, तर ते आपल्या कष्टाचं चीज व्हावं ही एक गोष्टीची अपेक्षा घेऊन बसले होते. आणि खरं सांगते, मला त्यांच्याकडून भाजी घ्यावीशी वाटली, कारण त्यांना पैसे देऊन मदत करायची नव्हती, तर त्यांच्या कष्टाची ना किंमत द्यायची होती. मी भाजी घेतली आणि त्या बाबांच्या चेहऱ्यावर जो आनंद आला ना, तो कदाचित ना त्या भाजीच्या पैशांपेक्षाही मोठा होता. वरून ना त्यांनी मला मसाला बनवतात ना त्या 5-6 मिरच्या ना फ्रीमध्ये दिल्या आणि त्या मिरच्या फक्त मिरच्या वाटल्या नाहीत, त्या त्यांच्या मनापासून दिलेल्या मला ना शुभेच्छा वाटल्या. आणि ना तेव्हा मनात एक विचार आला, आपण मार्केटमध्ये जातो, भाजी घेतो, फळं घेतो, आपल्याला कुठून तरी घ्यायचंच असतं. बघा, आपल्याला ना कुठून घ्यायचं याचा फारसा फरक पडत नाही, पण एखादा वयस्कर माणूस स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या शेतातील भाजी घेऊन जर बसला असेल ना, तर आपण त्याच्याकडून पहिल्यांदा का घेऊ नये? बघा, आपण त्यांना मोठी मदत करू शकत नाही, पण भाजी तर घ्यायचीच आहे ना. इकडून घेतली तरी भाजीच आहे, तिकडून घेतली तरी भाजीच आहे. पण एखादा वयस्कर व्यक्तीकडून घेतली तर कदाचित त्या दिवसाची कमाई ना त्याची जरा थोडी लवकरच पूर्ण होईल. कदाचित त्यांना घरी परतायला थोडं लवकर मिळेल आणि कदाचित त्यांच्या चेहऱ्यावरचा तो छोटासा आनंद आपल्यामुळे असेल. म्हणून ना मी एवढंच सांगेन, पुढच्या वेळेस जर मार्केटमध्ये गेला ना, तर फक्त भाजीचा भाव बघू नका. भाजी विकणाऱ्या त्या माणसाचं वय, त्याचं कष्ट आणि त्याच्या मेहनतीवरच्या आशा देखील एकदा बघा. कारण ना मदत करण्यासाठी नेहमी खिशातून पैसेच काढावे लागत नाहीत, तर कधी-कधी आपल्या घरासाठी घ्यायची एक साधी भाजीसुद्धा एखाद्याच्या घरातल्या चुलीचा आधार बनू शकते. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अशा वयस्कर व्यक्तींकडून भाजी दिसली तर आधी त्यांच्याकडून घ्याल का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच बोलेन की माझ्या व्हिडिओमध्ये ना एक भावना असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.